जागा मोठी झाली. ही इतकी मोठी झाली की फक्त चोळ भरायची तिथे अडकणार चिवळाची जागा तर झाडत ना असं मोठं केलेलं असेल किती पण अडकलं तर एक जर चोळ भरली तर सगळं निघून नाही निघालं तर मग काढीने किंवा ना क्लीन करून घ्यायचं ते 2-3 दिवस करायचं आपल्याला. त्याच्यानंतर ही रेडी उघडी केली आपण ही तिची सूज मिटून जाईल. सूज कमी झाली की मग हे हा एरिया कडक होईल. कडक एरिया झाला की मग माप घ्यायचा. नरम माप घेतलं तर ते स्पॉन्ज राहील ना तसं नाही पाहिजे कडक पाहिजे त्याच्यावरती कॅप नाही बसत. त्यासाठी औषध दिले गोळा करायचं पेन वाटलं तरच गोळ्या घ्यायच्या नाही घ्यायच्या. हा तसं कधी वाटतं ते बघा फक्त अडकले की बरं नाही होणार. म्हणजे तुम्ही अडकलं आणि तसंच रात्री झोपून गेला तर ते रेडी त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा हा तुम्ही झोपू शकणार नाही. तर मग ते अडकलं नाही पाहिजे. अडकले की संपलं विषय. आणि एक दिवस जरी अडकून राहिलं तरी ती याच्यापेक्षा डबल सुचली. ती काळजी तुम्हालाच घ्यायची पूर्ण स्वच्छ ठेवायचं. तांब्याभर पाणी गुळणा करायचं आणि गुळणा करायचं त्याला इम्प्लांट टाकून घेऊन जागेवर शेवटची अक्कल लागेल ना त्याला लागते ती काढावं लागेल कधी ना कधी. पण त्याला काही करता नाही पण तिथं नाही ना काही इन्फेक्शन तुम्हाला जाणवत होतं तसं जाणवलं काही होऊन जायचं थोडंफार असं. मला नाही दुसरं काही नाही फक्त अडकून जातं ते सगळ्या ह्याच्यातून काढावंच लागतं. मला डेली ती सवयच लागलेली आहे. जेवण झालं का पहिलं काढी घेऊन सगळे साफ करून नाही याला तर करणंच आहे आता. याच्यानंतर जेव्हा कॅप येऊन जाईल याच्यावरती जागा काय करून इकडचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हा जो इकडचा आहे इकडचं जेवण सुद्धा आहे इकडचं प्रॉब्लेम दोन्ही बाजूने केलं तर मग जेवणाचं वांदे होणार. आणि ज्या रिकाम्या जागा आहेत ना त्या पहिलं भरायला लागते. त्या भरल्यानं काय असतं रिकामी जागा असली ना दात इकडे इकडे सरकतात. रिकामी जागाच नसेल तुम्ही सरकत नाही कुठेच अलग तुमचं फ्रंटला इथे पण एक रिकामी जागा आहे. मग ती रिकामी जागा असली तर ते जेव्हा काही अन्न अडकतं ते फुगतं ते प्रेस होतं बाजूला. अजून अडकले की अजून त्याच्यामध्ये रात्र ते बाजूला करतो नंतर जागा आहे ना सरकायला ते सगळं खेळून खेळून असले की सरकत. म्हणून जागा कुठेच रिकामी नाही पाहिजे. चालेल मी सांगतो मॅडमला कॉल करायला नाही तर मग तिथं कॉल करून घेते. दुपारच्याच वेळेत आहे का? सर किती